नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर पवन देशमुख, प्रोफेसर राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे डीन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट म्हणून काम करतो. मी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती चा मान्यता प्राप्त प्रशिक्षक आहे. मी सर्टिफाईड ट्रेनर आहे. तर माननीय कुलगुरू साहेबांच्या स्वप्नांचं हे एक सादरीकरण म्हणायला हरकत नाही की अमरावती विद्यापीठांतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व विकासाच्या बाबतीत त्यांनी विचार केला आणि ह्या नव्या कृतीला त्यांनी उदयास आणलं. विद्यार्थ्यांसाठी आम्ही कोविड-19च्या ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये विद्यार्थ्यांना फायदा व्हावा आणि स्किल डेव्हलपमेंटच्या ह्या अनुषंगाने आम्ही 8 ते 9 ट्रेनर्स आहोत. 100पेक्षा जास्त आम्ही प्रशिक्षित ट्रेनर्स आहोत विद्यापीठाचे. त्यापैकी आम्ही कोविड-19च्या ह्या लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांसाठी स्किल डेव्हलपमेंटचा सेशन घेऊन आलो आहे. तर मी अशी आशा बाळगतो की ह्या सर्व ट्रेनर्सकडून दिल्या गेलेल्या प्रशिक्षणात आपणा सगळ्यांना भरगच्च फायदा होईल आणि आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी याची नक्कीच तुम्हाला गरज पडेल आणि व्यक्तिमत्व विकासात तुमच्या भर पडल्यामुळे तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की अशा काही मॉड्यूल्सची ते विद्यापीठाने आता हा उपक्रम हाती घेतलाय, नेहमी गरज पडेल. आपण स्वतः प्रशिक्षित व्हा. ह्या सगळ्या सेशन्समधून चांगल्या प्रकारे स्किल डेव्हलपमेंटचे वर्कशॉपचे वेगवेगळे मॉड्यूल्स आहेत ते शिकून घ्या आणि आपल्या स्वतःसाठी याचा फायदा करून इतरांसाठी पण त्यांना मार्गदर्शन करा. आज आपण व्हर्बल कम्युनिकेशन ह्या विषयावर सेशन सुरू करतोय. व्हर्बल कम्युनिकेशन जो पार्ट आहे तो कम्युनिकेशन मधलाच आहे. आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये जे कम्युनिकेशन करतो, परिसंवाद करतो एकमेकांसोबत. आता लॉकडाऊनच्या काळात आपण घरी असाल, सुरक्षित असाल, तर घरच्या व्यक्तींसोबत वावरत असताना त्यांच्यासोबत केलेला संवाद हा एक कम्युनिकेशनचाच भाग आहे. आपण डे टू डे लाईफमध्ये कुठेही वावरताना आपण सगळे लोक कॉलेजमध्ये जात असाल, घरच्या लोकांशी तुम्ही बोलता, तुम्ही मार्केट प्लेसला गेल्यानंतर शॉपकीपरशी बोलत असताना त्यांच्याशी संवाद साधता. तर हा जो सगळा संवाद आहे हा कम्युनिकेशनचाच पार्ट आहे. पण दर्जेदार कम्युनिकेशन आणि इफेक्टिव्ह कम्युनिकेशन जर आपण याचा आत्मसात करून याला जर इम्प्लिमेंट केलं तर होतं काय की साधं संवाद, आता मी आपणाशी बोलतोय हा पण एक कम्युनिकेशनचा एक पार्टच आहे. पण आपण लोक जेव्हा आपल्या शिक्षकांशी बोलतो, प्राचार्यांशी बोलतो, प्रतिष्ठित व्यक्तींशी जेव्हा बोलायचं आपल्याला काम पडते तेव्हा आपल्या पर्सनॅलिटीचा एक भाग म्हणून आजूबाजूचे काही लोक जे लिस्नर असतात, जे आपल्याकडे लक्ष देतात, ते सगळी लोक आपल्याकडे लक्ष देत असताना या गोष्टीचं निरीक्षण करतात की ह्यांची बोलण्याची पद्धत कशी आहे, हे लोकांशी कसं डील करतात, लोकांशी कसा संवाद साधतात, हे सगळं कम्युनिकेशनमध्ये येतं. व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे आपण शब्दांचा वापर करून लोकांशी साधलेला संवाद म्हणजेच कम्युनिकेशन आहे, व्हर्बल कम्युनिकेशन आहे. व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये आपण बघूया की ही जी इमेज आहे यामध्ये दिसतंय की आपण कुठेतरी 4 लोक असे इमॅजिनरी तिथे बसले आहेत आणि ते एकमेकांशी चर्चा करतात. व्हर्बल कम्युनिकेशन याला आपण म्हणू शकतो. तिथे शब्दांचा वापर केला आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आपण जो मेसेज आहे तो मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवला. भाषेचा वापर करून आपण मराठी, हिंदी, इंग्लिश आणि अदर जी काय आपली नेटिव्ह लँग्वेज असेल त्या नेटिव्ह लँग्वेजमध्ये आपण याचा वापर करून संवाद एका ठिकाणाकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आपण पाठवू शकतो. यालाच कम्युनिकेशन म्हणतात. आणि इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे काय की तुम्ही खूप चांगलं कम्युनिकेशन करताय. 10 लोकांमध्ये जेव्हा तुम्ही बोलता आणि तुमच्याकडे 10 बाकीची उरलेली लोक तुमच्याकडे एकटक करून पाहताय आणि तुम्हाला ऑब्झर्व करताय, तर तुमच्यात काही वेगळेपण आहे. शब्दांचा वापर तोच आहे, शब्द तेच आहेत आणि लोकांना समजावून सांगण्याची पद्धत तीच राहते, लोकांना समजतं तेच. पण जी पद्धत आपली मांडण्याची असते, शब्द बोलण्याची असते, समोरच्या व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी आपण ज्या पद्धतीचा वापर करतो त्याला इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणतात. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हा आपला पार्ट आजच्या या मॉड्यूलमध्ये नाहीये, पण याचं महत्त्व म्हणून मी तुम्हाला हे सांगितलंय. व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला किंवा समूहाला केलेला संवाद, शब्दांचा केलेला वापर आणि त्यात पाठवलेला मेसेज म्हणजेच कम्युनिकेशन आहे. व्हर्बल कम्युनिकेशनला आपण टेक्निकल लँग्वेजमध्ये शब्दांमध्ये कसं मांडतात याला म्हणतात काय ते आपण समजून घेऊया. व्हर्बल कम्युनिकेशन मीन्स कम्युनिकेशन थ्रू स्पोकन अँड रिटन वर्ड्स.
म्हणजे तुम्ही मला मेसेज पाठवला किंवा मी तुम्हाला टेक्स्ट मेसेज पाठवला तर हे पण व्हर्बल कम्युनिकेशन आहे. शब्दांचा वापर ज्या कुठल्या माध्यमात होत असेल त्याला व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतात. म्हणजे तो शब्दांचा वापर तुम्ही बोलण्यातून करताय तरी पण व्हर्बल कम्युनिकेशन होईल. मेसेज पाठवला, मेल पाठवला किंवा बोर्डवर कोणी शिकवतंय, शिक्षकांकडे आपण लक्ष देतोय, शिकवण्याच्या पद्धतीला बोर्डवर लिहिल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाला पण व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतात. म्हणजे कुठल्या तरी माध्यमातून तुमच्यापर्यंत पाठवल्या गेलेल्या मेसेजला शब्दांचा वापर करून त्याला व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतात. इट एम्प्लाइज यूज ऑफ वर्ड विच मेक्स लँग्वेज. शब्दांचा समूह एका ठिकाणी त्याची वाक्यरचना करणे आणि त्या वाक्यरचनेला वाचून कुठल्या तरी लँग्वेजचा वापर करून दुसऱ्या व्यक्तीला किंवा समूहाला तो समजावून सांगणे म्हणजे कम्युनिकेशन आहे. इट इज द ॲबिलिटी टू कम्युनिकेशन बाय युझिंग वर्ड्स. व्हर्बल कम्युनिकेशनला शब्दांचा वापर करून केलेल्या संवादाला व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणतात. व्हर्बल कम्युनिकेशन हे दोन पद्धतीचं जनरली बघितल्या जाते. ओरल कम्युनिकेशन म्हणजे जे मी तुमच्याशी आता संवाद साधतोय एक व्हिडिओ थ्रू आपणास व्हर्बल कम्युनिकेशन ह्या विषयावर बोलतोय म्हणजे मी तुमच्याशी ओरल कम्युनिकेशन करतोय, शब्दांचा वापर करतोय पण एका भाषेला सोबत घेऊन एका भाषेचा वापर करून त्या भाषेत वाक्यांचा वापर करून मी तुमच्याशी ओरल कम्युनिकेशन करतोय. तोंडी बोलल्या गेलेलं जे कम्युनिकेशन आहे, संवाद आहे, तो आहे ओरल कम्युनिकेशन. आणि व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये दुसरा पार्ट येतो रिटन कम्युनिकेशन. रिटन कम्युनिकेशन म्हणजे आपण एकमेकांना पाठवलेली पत्र, पाठवलेला मेसेज म्हणजे टेक्स्ट ज्याला म्हणतो आपण. रिटन कम्युनिकेशन आपल्याला कॉलेजमध्ये असताना क्लासमध्ये आलेली नोटीस हे पण रिटन कम्युनिकेशनचं एक चांगलं एक्झाम्पल आहे. बोर्डवर सरांनी लिहिलेला एखादा मेसेज असेल, कुठल्या विषयाबद्दल काही डिस्क्रिप्शन असेल, डायग्राम काढून दाखवली असेल, त्याला रिटन कम्युनिकेशन म्हणतात. ओरल कम्युनिकेशनला चांगल्या प्रकारे आणखी समजावून घेण्याचा प्रयत्न करू. ओरल कम्युनिकेशन एम्प्लाइज कम्युनिकेशन थ्रू माउथ. म्हणून तोंडी बोलल्या गेलेलं जे काय शब्द असतील, वाक्य असतील आणि भाषा असेल त्याला ओरल कम्युनिकेशन आपण म्हणूया. इट इन्क्लुड्स इंडिव्हिज्युअल कन्व्हर्सिंग विथ ईच अदर. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत आणि ते दोन्ही एकमेकांशी बोलत आहेत शब्दाचा, भाषेचा वापर करून. बी इट डायरेक्ट कन्व्हर्सेशन और टेलिफोनिक कन्व्हर्सेशन. ऑब्व्हियसली हे तर खूप साधं एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हटलं म्हणजे फोन आल्यानंतर आपण त्यांच्याशी बोलायला सुरुवात करतो. कम्युनिकेशन तिथं स्टार्ट होऊन जातं, दोन लोकांमध्ये कन्व्हर्सेशन स्टार्ट होतं, भाषा वापरली जाते आणि प्रेझेंटेशन. टेलिफोनिक कन्व्हर्सेशन हे एक एक्झाम्पल आहे ओरल कम्युनिकेशन. स्पीचेस जे आहे आपण लोकांची भाषणं ऐकतो. कोणी वक्ता चांगल्या प्रकारे आपल्याला कुठल्या विषयावर जर मार्गदर्शन करत असेल तर ते पण एक एक्झाम्पल ओरल कम्युनिकेशनमध्ये येतं. प्रेझेंटेशन्स आहे, डिस्कशन आहे, 2 ते 4 मित्र आपण एका ठिकाणी आहोत आणि चर्चा करतोय कुठल्या विषयावर, डिस्कशन्स, ते पण एक ओरल कम्युनिकेशनमध्ये मोडतं. ऑल दीज आर द फॉर्म्स ऑफ ओरल कम्युनिकेशन.